प्रिय प्रीती, मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. मला माहिती आहे तू वर्गात पहिली येते आणि मी सगळ्यात मोठा आहे. पण मी तुला खरं सांगतो, मी तुझ्यासाठी अभ्यास पण करेल. वाटलंच तर मी तुझ्यासाठी तास पण लावेल. फक्त तू माझ्या प्रेमाला समजून घे. प्रीती, मला माहिती आहे तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते. ही चिठ्ठी वाचल्यावर जाळून टाक किंवा लांब फाडून फेकून दे. कोणाला दिसली तर माझं खूप हसू होईल. आणि जर तुला मी आवडत असेल तर चिठ्ठी लिहून पाठव. तुझा रवी कुमार. आणि अशा रीतीने आपल्या हिरोचं लव्ह लेटर कधीच प्रीतीपर्यंत पोहोचलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी प्रीतीचं लग्न होतं आणि आपला हिरो मात्र अजून पण तिच्या आठवणीत सिंगलच आहे. अधूनमधून प्रीती गावाकडे तर येते, पण आता तिच्या सोबत तिचे 2 मुलं पण असतात. मागच्या 7-8 वर्षामध्ये रविकुमार सोबत भरपूर असे बदल घडले. रविकुमार शाळेत तर मोठा होता, पण आता एक प्रगतशील शेतकरी म्हणून गावात राहतोय. आणि त्याचबरोबर ज्या मामाने त्याची चिठ्ठी धरली होती तो मामा पण त्याच्याबरोबर सिंगलच आहे. काय भाचे सरकार, काय मामा तुला काय काम नाही काय उठल्या पडल्या आमच्या घरी येतो. अरे भाऊ तुझ्याच कामासाठी आलो. काय काम? मोबाईल कुठे रे? आणि तो मोबाईल काय सकाळ काही पाच वाजता रे बायका मिळालं या ठरते बावीसचे भंगरी जरा नीट हे काय रे बिनलांगणाचे घोडे? काय राव मामा तो मुळे अख्ख्या गावात चौक गेली माई. अरे भाऊ आता बे काय केलं भाऊ, आता काय केलं? हो, घ्या पेढे घ्या पेढे. काहीच वेळे. अरे वा लय खुश आज. काय नोकरी बिकरी लागली काय? हो नाही मामा, मुलगा झाला मला. आणि तुझं लग्न कधी झालं? आता तुला पोरगी दिलीच कोणी? सगळे मामा तुमच्यासारखे बिना लागण्याचे नाही राहत. याला म्हणलं होतं मी MIDCत कामाला चाल, नाही आला यो. कुठे ते MIDC मध्ये 10-15 हजार जग मारतो, त्यापेक्षा 50-60 दूध घालतो मी इथं. हा घाला तुमच्या पद्धतीत, मी जातो. घ्या आदर्श घ्या. अरे तू घे आदर्श, योग्य वेळी तुला लग्न जर झाला तर ही वेळ नसते आली माझ्यावर. अरे भाऊ त्याच्यासाठीच तर आलोय मी. कवर रडतो त्या पोरीसाठी आता. मामा करतो विषय, तू काढू नको नाही तर विसरून जाईन की तू मामा आहे. अरे शांत हो, तुझ्यासाठी स्थळ घेऊन आलेलो आहे. पोरगी एकदम शांत आहे, सगळी सेटिंग मी लावलेली आहे. तू फक्त तिथं जाऊन हा मत. हे मामा चाष्टाचा भाग नाही बघा. अरे भाऊ तसं काही नाही, आवर तू लवकर, कपडे बिपडे घाल जाय. अरे भाऊ चल लवकर, ते पाहुणे वाट पाहत असते. मामा आलो ना. अरे आधी होते ते दिवस, ज्याच्याकडे वावर त्याच्याकडे सावर. आता तसं नाही, ज्याच्याकडे नोकरी त्याच्याकडे छोकरी. अरे काय रवी, कुठं गावरा चाललाय? काही नाही, चाललं बाहेर फिरायला. काय वर्ष आहे की नाही बंद नियोजन? अहो बुंदी वाचव तुमचं, तुम्हाला काळा जामून खाऊ घालावं लागेल. बर चालतं. त्याच्यामुळे मामा भाषे बिना लागण्याचे. हे चला गाडी चालू कर. हे बेरा कुठं नादी लागतो, चल. हे शेतकऱ्याचा मामा शेतकरी, दोघांचे लग्न होत नसते. शेतकऱ्याला कोण पोरगे देणार आहे? चल ऐक, तर मी काय म्हणतो, मी सगळी सेटिंग लावून ठेवलेली आहे. तू काय वाढव बोलू नको, फक्त हाला हा म्हण. बरोबर. राम राम. राम 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 राम. या चालू या चला बसा. बाया जाय रे पाणी घेऊन. यायला काय अडचण नाही, काहीच नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आलो आम्ही. असं ना? हो. काय वावरात काय? वावरात आता ऊस आहे, काही कांदा होता, सोयाबीन पेरलेली.
पाऊस तर काय वर्षी अवघड केलं पाऊस. अवघड आहे पावसाची परिस्थिती. तुमच्याकडे जसं आहे तसं आमच्याकडे पण आहे. घरी काय बे किती आहे आता? अर्धा एकराचा नसता गोटाची 50,000-60,000 रुपयाला महिन्याला मरण नाही. बर 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 चांगलं आहे बरं का. आणि पुण्यात कुठं कामाला आहे नवरदेव? हिंजेवाडीला असतो तो. मामा हे काय आहे? मी कुठे जॉबला आहे? हे बघा मामा, तुम्हाला कुठला तरी गैरसमज झालेला आहे. मी सर्वसाधारण शेतकरी आहे आणि शेतीच करणार आहे. हे काय बोलताय तुम्ही? मुलगा जॉब करत नाही, शेती करतोय. मुलगा जर शेती करत असेल तर मी त्याला दारात पण उभा करणार नाही. दारात नसतं उभं केलं म्हणजे काय? तुम्ही शेतकऱ्याची लायकी काढता का? तुम्ही पण शेतीच करता ना, शेतकरी जावं काय नकोय? ते काही असू, आम्हाला मुलगी शेतकऱ्याला द्यायची नाही. हवं तर तुम्ही ना जॉब करा 15-20 हजार रुपयाचा आणि मग स्थळ घेऊन या, मग पुढे बोलू आपण. 15-20 हजार आहे ना आमच्या गायच्या खाद्यावरही जात्या, आणि हे सगळं सोडून मी तुमच्या पुरीसाठी 20-25 हजाराची नोकरी करू का? गप ना भो. अरे सोड रे मामा. ते सगळं ठीक आहे. शेतीमालाला शाश्वत भाव नाहीये. तू काय करशील पुढं? दरवर्षी कित्येक शेतकरी आत्महत्या करते. सरकार तर सोडा, कुत्र पण वळून पाहत नाही त्यांच्याकडे. आम्ही काही एकाच पिकावर अवलंबून नाही. आम्ही वर्षाला 4 ते 5 पीक करतो, आणि ते सगळं तर जाऊ द्या. आमचा गोठा आहेच की, तिथून 50-60 हजार कसे भेटतात? ते काही असू, मला माझी मुलगी सिटीतच द्यायची आहे. ठीक आहे. बरं चल रवी, इथं शेतकरीच शेतकऱ्याची लायकी काढतोय, इतरांकडून काय अपेक्षा करायची? चल येतो अनिल राव. आता करा तुमच्या मुलीचं लग्न नोकरीवाल्यासोबत, आणि एक दिवस नक्की तुम्हाला पस्तावा येईल. येतो अनिल. मामा, तू जा आता घरी, मी इथं राहणार चक्कर मारून. बरं जा. हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? प्रगतशील शेतकरी बोलताय का? ज्या मुलीला बघायला आलते ना तुम्ही, तीच मी. तुमचं सगळं बोलणं ऐकलं मी, आणि खरं सांगू का, तुमचे विचार, बोलणं सगळंच मनाला भिडलं. तुम्हाला तर पटलंय. तुमच्या पप्पांचं काय? पप्पांचं काय नाही हो, मी समजवते त्यांना. आता फक्त तुम्ही थोडं समजून घ्या. बरं, ठीक आहे. आणि अशा रीतीने शेवटी आपल्या शेतकरी नवरदेवाला त्याची जीवनसंगिनी भेटलीच. आता प्रश्न मात्र एकच उरलाय, मुलीचे वडील शेतकरी जावयाला स्वीकारतील का?